नमस्कार, भटकंती चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। नवरात्र म्हणजे काय आज आपण जाणून घेणार आहोत। याच्याबरोबर नवरात्रमध्ये जे व्रत करतो आपण आणि त्यावेळेला घटस्थापना करतो, त्या घटस्थापनेचे महत्त्व, देवी पुढे जो नंदादीप लावतो त्या दिव्यापासून आपल्याला काय फळ मिळतं, घटाला माळ का घालतो आपण आणि नवरात्रीमध्ये आपण कुमारीचे पूजन का करतो, त्याच्यापासून काय फळ मिळतं, हे सगळं रहस्य आज आपण ह्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत। त्यासाठी बांधवांनो, हा व्हिडिओ नक्की आपण पहा, कारण या सगळ्यांना पुरावा आहे ग्रंथामध्ये। नवरात्र ही शुद्ध प्रतिपदा ते नवमीपर्यंतचा जे 9 दिवस आहेत त्याला आपण नवरात्र म्हणतो आणि ह्याच 9 दिवसांमध्ये आदिमाया शक्तीने दुष्ट अशा महिषासुराचा वध केला। त्यामुळे हा काळ जो अतिशय पवित्र आहे बघा। म्हणजे आपण नवरात्रमध्ये घटस्थापना करतो, साधी सोपी भाषा आहे घटस्थापना। म्हणजे आपण काळी माती आणतो आणि पात्रामध्ये ठेवतो आणि त्यात सप्तधान्य हळद लावून पेरतो। उदाहरणार्थ ही शेती आहे, जसा तुमचा घट उगवतो तशी तुमच्या घराची प्रगती कळते, त्याच्यावरून तुमच्या शेतीचे उत्पन्न काय आहे हे सुद्धा कळते, त्याच्यातून सगळं कळतंय त्याच्यातून। दुसरे म्हणजे आपण घटासमोर म्हणजेच देवी समोर जो नंदादीप लावतो, जी समय लावतो ती समय बघा अखंड तेवत ठेवतो, त्याच्यामध्ये तेल घालतो, तिळाचे असो किंवा दुसरे असो। तर हा नंदादीप का लावतो, दिवाच का लावतो आपण देवी समोर, तर अग्नी आणि सूर्य ह्या देवता फक्त आपल्याला दिसतात, दुसरे देव सध्या तर दिसत नाही, परंतु आपल्या डोळ्यासमोर काय दिसते, अग्नी आणि सूर्य। त्यामुळे आपण उपासना करताना ह्या दोन्ही देवांच्या तेजामध्ये आदिमाया शक्तीचे पूजन करतो बघा, कुलदैवतेचे नामस्मरण करतो आणि त्यामुळे आपल्याला सगळ्या गोष्टी शक्य होतात बघा। सगळ्या इच्छा तुमच्या मनापासून पूर्ण होणार त्या ठिकाणी। हे सगळं केल्यानंतर अजून सांगायचे म्हटले तर ज्या वेळेला दिवा वगैरे आपला वाऱ्याने जातो त्यावेळेला आपण अपशकुन समजतो, परंतु काही घाबरायचे नाही। अशा वेळेला आपण तो दिवा परत लावायचा आणि आपल्या घरातल्या कुलदेवतेचे, तुमचे जे कुलदैवत असेल त्याचे आपण मनापासून नामस्मरण करायचे। त्यावेळेला आपल्या घरात जी वाईट शक्ती असती ती निघून जाते, त्यावेळेला कुलदैवतेच्या नामस्मरणाने। आता राहिला प्रश्न, घटाला माळ घालतो आपण, माळ घालतो की नाही फुलांची, परंतु ही माळ का बरं घालतो, आपल्याला प्रश्न पडला असेल, माळ का घालतो आपण घटाला। पहिल्या दिवसापासून कोण घटाला विड्याच्या पानांची माळ घालतात बघा, कोण तिळाच्या फुलांची माळ घालतात, त्या ऋतूमध्ये येणारे प्रत्येक फूल त्याची माळ घातलेली चालते। परंतु माळच का घालतो बरं, की आपल्या वंशाची वृद्धी व्हावी, म्हणजे आपल्या वंशाची वेल आहे ती वाढत जावी, कधीही थांबू नये, तुमचा वंश वाढणार, त्यासाठी ही माळ घालतात बघा। फुलं एकमेकांना जोडलेली असतात, अशी ही माळ आहे, वंश तुमचा वाढणार। सगळ्या गोष्टी मनापासून कराव्या लागतात। आता महत्त्वाची गोष्ट राहिली की नवरात्रीमध्ये आपण कन्यापूजन का करतो, म्हणजे कुमारिका पूजन, कारण आदिमाया शक्ती म्हणजे स्त्री शक्ती आहे, म्हणून स्त्री शक्तीचे पूजन हे केलेच पाहिजे। परंतु कुमारिकेचे पूजन केल्यानंतर काय फळ प्राप्त होते आपल्याला, कुमारिका म्हणजे काय, कुमारिका म्हणजे 2 वर्षापासून ते 10 वर्षापर्यंत यांना कुमारिका म्हटले जाते। 2 वर्षाची मुलगी असते तिला कुमारिका म्हटले जाते, 3 वर्षाची मुलगी असेल तिला त्रिमूर्तिनी म्हटले जाते, 5 वर्षाची मुलगी असेल तिला रोहिणी म्हटले जाते आणि 10 वर्षाची मुलगी असेल तिला सुभद्रा म्हटले जाते। हे सगळं भागवतात सांगितले, प्रत्येक कन्येच्या वयानुसार तिला नावे दिली आहेत। भागवतात
काही ठिकाणी रोज एका कन्येचे पूजन केले जाते। अहो, कन्येचे पूजन करणे म्हणजे तिला घरी बोलावून तिचे पाय धुवून तिला गोड खाऊ देणे। कन्येचे पूजन इतके महत्त्वाचे आहे की एक कन्येचे पूजन जर केले मनापासून तर ऐश्वर्य आणि संपत्ती प्राप्त होती। भागवतात सांगितलंय बघा, हा पुरावा आहे। 2 कन्येचे जर पूजन केले तर भोग आणि मोक्ष प्राप्त होतो। एवढी ताकद कन्यापूजनामध्ये आहे। कन्यापूजन म्हणजे साक्षात आदिमाया शक्ती आहे। ज्या ठिकाणी कन्यापूजन करतात, ज्या मुलीचे करतात, ती आदिमाया शक्ती आहे। फक्त हा विश्वास पाहिजे त्या गोष्टींवर, त्या ठिकाणी विश्वास पाहिजे बघा। ज्या ठिकाणी विश्वास आहे त्या ठिकाणी श्रद्धा आहे। ज्या ठिकाणी मनापासून भक्ती आहे, दृढ निश्चय आहे, त्या ठिकाणी आदिमाया शक्ती निश्चित असते बघा। हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर आमच्या चॅनलला नक्की आपण लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि आम्हाला एक कमेंट नक्की द्या। आदिमाया शक्तीचा उदो उदो अशी एक कमेंट आम्हाला नक्की द्या। धन्यवाद।